सर माग काय केलं माझ्यासाठी आजपर्यंत? आ सगळं काय केलंय ते ह्याच्यासाठी केलंय तुम्ही लहानपणापासून. माझ्यावर येऊ नकोस. बरोबर बोलतोय मी. लहानपणापासून बघतोय सायकल आणली, कुणाला आणली तर थोरल्याला आणली. त्याच्या आईला थोरला 2 वर्ष चालवणार मग ती सायकल माझ्याकडे, तर त्याला एकच चाक राहिलंय. अरे सायकलचं सोडा चला बोंबलू त्यामध्ये चड्डी. चड्डीला पण एक चाक होतं. अरे दाजी काय काय करताय दाजी? दाजी तुम्ही दाजी आहे म्हणून वाचलाय बरं का. उसातनं टायर घेऊन पळावला असता तुम्हाला. सांगतोय पण सांभाळून बोल. आणि सांभाळून बोलतं काय मग? यार ह्याच्या देव जागायचं ही पण मोठ्या ह्यानं सांग. अरे इलास्टिक मस्त आहे, अरे इलास्टिक मस्त आहे, चडीला भोका आहे ती खाली सगळी. ही जागा आहे का इकडे बोलायची? जागा आहे तर काय मग काय काय मला बोलायला लावू नका आता. कोणी सांगतो बोलायला एवढं सगळं पाहिजे जाणार नाही तिकडे बघा तुमचं काय. नाही नाही बरोबरच बोलते ते. काय चुकीचं बोलतात सांगा तात्या. काय केलं तुम्ही यांच्यासाठी? तुम्हाला रिटायरमेंटचे पैसे मिळाले आणि सांगितलं बिझनेस साठी थोडस पैसे द्या म्हणून. तुम्ही काय बोललात? नाही मला फिरायला थायलंडला जायचंय. काय केलं सांगा या माझ्या नवऱ्यासाठी? असं काय केलं आमच्यासाठी तरी काय केलं? वहिनी एवढं ओरडून ओरडून सांगते ते. काय केलं तात्या तुम्ही माझ्यासाठी? हळू बोला सगळेजण. माझ्या नवऱ्याला 3 लाख रुपये मागितले होते तुमच्याकडे. घर घ्यायचं होतं विक्रोळीमध्ये. दिलात काय तुम्ही? हा काय तरी आपण आजी राहू द्या शांत तुम्ही किती आग्रह करा. नाही नाही तात्या आमच्याकडेच राहणार आहेत जिथे ते राहतात. अजिबात नाही अजिबात नाही. तात्या आता सातारला येणार. अरे नाही 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 मोकळे हवेत राहतील निवांतल्या का आता वय नको किती मोकळे राहिले? हवा. आमच्याकडे बरे आहेत ते चांगले राहतात घाटकोपरला. अरे नाही नाही तुम्ही दोघांनी खूप केलंय. तात्या आता आमच्याकडे राहणार. मी घरी आहे. वर्क फ्रॉम Yes, yes. होम घेतलंय तर मी सांभाळेन. अरे पण काय गरज आहे, हा? दादा वहिनी. एक मिनिट तात्यांचे आता पथ्य असणार. खूप गोळे आहेत. त्यांचं रुटीन नाही बदललं पाहिजे. मी सगळं बघीन ना. अहो, आणि ताई तू मी काय पण बा, बघेन की. सातारला नको अरे, घरीच आहे का? चला. असं काय? मी सगळं करीन. हो. आज आणि संपला विषय. विक्रोळीला राहतेस तू. एक मिनिट, विक्रोळीला थांबा, थांबा, बाजूलाच थांबा. आहेस. नको काय मी विचारतो तुम्ही काय काय बोलू नका आता. तात्याने विचारू आपण. तात्या कुठं राहायचं तुम्हाला? मला इकडेच राहायचंय. हा, गप्प बसा. काहीतरी तात्या तुमचं आपलं चला घरी. हा, म्हणजे आपण सगळे एकत्रच राहूया ना. काय तात्या काय हो? ही सलाईंची बाटली बॅगेत कशा भरली आहे? मला पाणी प्यायला ते थेंब 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 पाणी पडतं मला जाम आवडतं. मग ते थेंब 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 मला ते प्यायला. आता नाही 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 काय ना तात्यांना हॉस्पिटल खूप आवडलंय. मग इथला फील पण घरी यायला पाहिजे ना म्हणून ते घेतलंय सगळं बरोबर. कधी एकदा घरी जातो असं झालं. ऑपरेशन झालं. वॉल इकडून बाहेर येईल. जावई मी काय म्हणतो मेवण्यानू, हो 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 काय आज तात्यांना डिस्चार्ज मिळतोय. हा. आज रात्री जरा मटणाची पार्टी वगैरे करूया काय? अरे करूया का म्हणजे करायचीच आहे विषय नाही. हा. काय तात्या करूया, तात्या म्हणजे नल्लीवाडा एक्सपर्ट आहे ती एकदम. आफ्टर वाटते ती नाही, नाही, भाकरी. दादा. नाही, सगळी गोळा करायची एकत्र घरातली बोकाडच कापू. मी करते सगळं करते. सावत्या दादा ऐकशील का आता माझं? ऐक ना. काय काय तात्यांना नको ना. आताच ऑपरेशन झालंय ना हा, त्यांचं. तात्यांना- कशाला उगाच? काय नाही. आपण करू ना. हा. मला पाया सूप पाहिजे. पाया हा, पाया सुट देणार पाया सूप देणार. काहीतरी ती. आता तुमच्यासाठी बनवीन. नाही पण करूया पार्टी करूया. आणि पृथ्वीक दादा खरंच थँक्यू. हा मला काय थँक्यू. नाही खरंच म्हणजे तू वेळेवर हॉस्पिटलला आणलं नसतं ना तात्यानं तर मला माहित नाही तात्या. ए रडू नको ग सोनू रडू नको गप्प बस. राध्या काय रे तुझ्यामुळं माझ्यामुळे काय तुझ्यामुळं खरं तर वाचलेत तात्या. मग रडतोयस कशाला? चांगलं आहे ना वाचले तर. मग भरून आलं. हे पण खरं सांगतो मी पण घाबरलो होतो. हा. अचानक त्यांच्या छाती दुखायला लागलं ना. ॲम्ब्युलन्स बोलवली. ॲम्ब्युलन्समध्ये भरलं आणि घेऊन चाललो होतो. मध्ये तात्यांची हालचालच बंद झाली. मग दोरा धरला नाकासमोर. दोरा हल्ले ना. मग मी म्हटलं आता काय काय देवाच्या मनात आलंय आपण काय करणार. म्हटलं वळवा गाडी घराकडे नेऊया स्मशानाला आता. दादा तेवढ्याच स्पीड ब्रेकरवर गेली गाडी. चॅसला हळू चालव असा आवाज आला. बापरे. वाचले म्हणजे म्हटलं आहेत जीव आला जीवा- जीव आहे म्हटलं. काय म्हटलं तर नशीब म्हटलं चला लगेच आता ॲम्ब्युलन्स घ्या तिकडे दवाखान्यात. बरं करा माझ्या वडिलांना म्हटलं. म्हणजे जवळजवळ यमासोबत मीटिंग करून आले ते. दाजी काय तात्या तात्या गावच्या चिंता बाबांची उदी आणलेली अरे काय गरज आहे त्या बाबा. ओ पिचिक पिचिक करू नका तुम्ही.
सारखं काय आपलं बाबांना पिची काय गरज आहे त्या बाबाचं काहीतरी करायची? असू दे. नाही, मी नवच बोलले. तात्या, मी नवच बोलले. हा. मी सांगितलं तात्या बरे झाले की तात्या 2 हातांवर चालत येतील. ऐका आता चालेल चालेल असं मी तात्या, सांगते. तात्या, बाबा, काहीतरी त्या बाबाचं काहीतरी सांगत नको जाऊ. कशाला मरायला नवस बिवस करते तो फालतू असं बाबा. नका गोंधू आहे तो. बाबा बाबा करू नको, असं काही करत नाही तो. शांत राहा. असं नका बोलू अरे त्यांना. 2 पायावर चालताना घोडा होतो त्या माणसाचा. गलबतासारखे हलत असतात. तू त्यांना अरे, हातावर चालत नेणार आहेस? होतं. नाही तात्या, काही अजिबात असलं काही करायचं नाही. आराम करायचा, मस्त महिनाभर आराम करायचा. छान, काही टेन्शन नाही घेत. तुम्हीच कशाला, तुम्ही सगळे पण आराम करा रे. तू बॅग भरलीस ना तुझी? हा, तशीच आहे ना. आता निघा लगेच. तुम्ही पुढे व्हा. अरे ऐक मी करतो डिस्चार्ज, बिल पण भरायचंय, सगळं करून मग मी घेऊन जातो घाटकोपरला. तुम्ही जा इकडून. हा, पुढे मी आहे. काय काय येडा आहे काय? काय असं करशील का लागा? एकटाच करशील का सगळं? नाही, एकटे नाही, मी आहे म्हंटल ना. थांबता का वहिनी जरा? काय करता? काय बोलतोय मी? ऐकू काय लाजवतोय आम्हाला? काय आम्ही काय तात्यांची पूर्ण आहे का? अरे नाही दादा, असं अरे नाही. मी आहे ना सावत्या. नाही, 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 नाही ना चालणार दादा. नाही, काय असं तसलं- आता? तसलं नाही चालणार. हे बघ, जे काय खर्च होईल की नाही सगळ्यांनी मिळून करायचं. अरे नाही, काय गरज नाही. विषय कट. सगळ्यांनी मिळून बोललोय करायचं. डॉक्टरांशी. नाही 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 असं काय गरज आहे? ऐक ना दादा, ऐक ना, बरोबर बोलतोय सावत्या दादा. ऐक ना, तात्याने काय काय नाही केला माझ्यासाठी, माझं पण कर्तव्य बनतं की नाही? जावई असलो तरी मुलासारखा आहे, मी खर्च करणार, टेन्शन नाही घ्यायचं. आणि एवढा चांगला माणूस आपल्या आयुष्यात आपण नशीब काढलंय. हो, खरं आहे. पैसा काढायला काय प्रॉब्लेम आहे? बरोबर, वा वा वा, चांगलंय. पण चला आवरूया आता, चला. सिस्टर त्या आहेत, होत्या ना त्या, इकडे कुठे गेल्या त्या? आल्या आल्या आल्या. हा. अरे बाप रे. एवढे जण लकी आता तात्या. हे डिस्चार्ज पेपर हा, द्या, तात्यांचा द्या. प्रोसिजर तुम्ही सुरू करू शकता. हो. हा? बिल भरलं की पेशंटला घेऊन जायला तुम्ही हो. मोकळे. हं? जाताना गोळ्या घ्यायला विसरू नका. हो हो हो, हे गोळ्या घ्या. बरं वाटतंय ना आता तात्या? अरे एकदम जाम भारी. तुझ्या मुलं तुम्ही लवकर बरं झालोय ना गे. असू दे असू दे. सिस्टर सिस्टर हे दुसऱ्याचं दिलं तुम्ही चुकून बिल, आमचं वाला द्या. नाही हा, ते दुसऱ्याचं आहे, ते चुकलेलं आहे. नाही, हे काय नाव अरुण कदम, बरोबर बिल आहे. 12,74,500. वॉल मधून आवाज यायला लागला. नाही नाही, असं काय रिएक्ट करताय? हे वेगळंच बिल दिलं. अहो 3% डिस्काउंट दिलाय हॉस्पिटलने पेशंट्स एक्सलंट कोऑपरेशन साठी. डिस्काउंट आणि राऊंड फिगर करून अमाऊंट सांगितलेली आहे 12,74,500. एवढं राऊंड फिगर. मला वाटतं राऊंड फिगरच्या नावाखाली एक्स्ट्रा राऊंड पण मारलाय तुम्ही. शून्याला काही किंमत नाही म्हणून कुठं पण चिकटवलाय तुम्ही वाटतं. काय वाटेल ते बिल आणून द्याला आणि आम्ही काय मान्य करू? काय 12,74,000 काय खिशात घेऊन फिरतो का आम्ही? बिल झालेलं आहे, तुम्ही चेक करू शकता. अरे पण याच्यामध्ये बघ, एक मी वाचलं, व्यवस्थित चेक केलेलं सगळं आहे याच्यामध्ये लिहिलेलं. वाचलं कुठे सगळं कुठे मी. बिल गेलेलं आहे. एवढे पैसे तुम्हाला भरावेच लागतील. कसले आता पैसे बिल झालेलं आहे. भरायचे? साधा हार्टचा वॉल आहे, 7 लाख रुपये लावलेत तुम्ही त्याचे. बरोबर. तुम्हाला पैसे द्यावे लागतील 12,74,500. तात्या येतो आम्ही, काळजी घ्या. उगाच उगाच दाजी 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 घरी कुठं घरी? घरी घरी झालं. मटणाची पार्टी करायची आहे ना. अरे काय बोलताय लागा? नल्ली काय काय घुबड वडा येणार आहे ती का? नाही सावत्या दादा, ऐक की, त्यांच्या दातात नाही ते हाडत तोडवत, ते आपण चलूया. आमचं या, या, आत्ता दात दुखायला लागलं का? काय नाही, नाही बस प्रश्न दाताचा पण नाही. काय झालं, नवीन ओव्हन घेतलाय घरी आम्ही. ओव्हन घेतला. हा, ते कसं मोदक गरम करायला ठेवले ते विसरलो आम्ही. अरे मोदक राहिले नाही का? चला ओव्हन लवकर नाही गेलो ना, दादा. लवकर नाही गेलो तर सगळं सारण बाहेर येईल. त्यामुळे कसं ओव्हन दाजी खराब. बसता तुम्ही, मोदकाच दगड झाले असतील आता त्यात. ए अरे मुतकाचं आणि दगडाचं नका बोलू रे आता. ते बिलाचं बघा काय ते. 12,74,000 कसं होतं बिल? हा, ती पण आहे. मी एकतर नीट बोला माझ्याशी. नीट बोला म्हणजे तुम्ही काय हे सगळं आम्हाला काय आधीच बोलायचं होतं, कळलं बोललो ना? होतो काय? फसवणूक करता काय सामान्य माणसाची? फसवणूक कसली? जेव्हा डिसिजन घ्यायचा होता तुमच्यापैकी इथे कोणी नव्हतं. याचा सांगू नका, एक मिनिट, हे एक नाही, मिनिट, नाही, याचं सांगू नका, एक मिनिट. नाही, मी- थांब जरा, थांब जरा. आम्ही सगळं विचारून करतो. इथे तुमच्यापैकी कोणीही नव्हतं. अरे पण एका वॉलची किंमत 7 लाख कशी काय असू शकते? तेच सांगतोय दादा, तुला म्हणलं होतं मी साताऱ्यात करू आपण. म्हणलं होतं का नाही तुला? 1.5 लाखात झालं असतं ऑपरेशन. 1.5 लाखाचं काय सांगताय? मला विचार, माझ्या माहेरी 25,000 झालं असतं. मग रत्नागिरीत तर वॉलची गरज पण लागली नसती. अगदीच खरा वॉल लावायचा असेल ना तर बाईकचा वॉल लावू, 500 रुपये लागतात फक्त. रमेश, बाईकचं वाल वाचाऱ्या. तात्या पंक्चर काढणार होतात माझा तू. शांत व्हा, शांत व्हा. अरे गाडीचं वाल, माणसाचं वाल, काय फरक आहे का नाही? हो, हो, हो. तात्या, हो. शांत शांत. भडकून गॅरेज मध्ये नेऊन तुम्ही माझं ऑपरेशन करणार होता. तात्या, शांत व्हा, शांत व्हा. ते काही का असे ना, ते आत्ता सांगून काही उपयोग आहे का? तुम्ही बिल कसं भरणार आहात? कार्डने भरणार आहात, कॅशने भरणार आहात? भरायचंच कशाला बिल पण? कशाला म्हणजे? बिल- याला काय अर्थ आहे का? 12,74,000 बिल होता का? हे फसवणूक आहे सामान्य माणसाची. फसवणूक वगैरे बोल, मॅनेजमेंटशी जाऊन बोलायचा. माझ्याशी बोललो होतो बोलायचं. मॅनेजमेंटचे. हे काहीतरी तुम्ही फालतूचे पैसे लावलेले दिसतंय आम्हाला, ते सरळ सरळ. फालतूचे कसले पैसे लावले? एक मिनिट, कोणाला एक- विचारून लावलात आवाज- तुम्ही? आवाज खाली करा, आवाज खाली करा तुम्ही आधी. दादा, बीपी वाढेल. वाटेल असे हातवारे करत थांब ना. बोलतायत.
सगळं तुमच्या पेशंटच्या मर्जीने केलंय. त्यांनी जे जे सांगितलंय आम्ही त्याच इन्स्ट्रक्शन फॉलो केलेले आहेत. पण एवढं पैसे लावलेत तुम्ही? त्यांना विचारून केलंय हे सगळं. एक मिनिट मिस्टर काय कदम जे काय विचारून तुमचं नाव असेल हे केलंय बघा. काय, पण एवढं असतं का? 12 लाख. त्यांना विचारलं 5 वर्षांचा वॉल लावायचा आहे, 10 वर्षांची गॅरंटी असलेला लावायचा आहे. ते म्हणाले तुमच्याकडचा टॉप क्वालिटीचा लावा. म्हणलं ठीक आहे, टॉप क्वालिटीचा लावतो. बरोबर आहे. 50 वर्ष टिकणारा वॉल लावलेला आहे त्यांना. अरे 2 वर्ष म्हातारा टिकल का नाही माहिती नाही. सावत्या. 50 वर्षाचा कशाला बोंबला लावलाय? त्या बाकीचे 48 वर्ष काय गाडी लावायची का चालायची? सावत्या सावत्या कशाला बोंबलायला? अरे 5 वर्षाचा अवघा वॉल लावायचा, 2 वर्ष टिकला असतं म्हातारा, 3 वर्ष आम्ही रडत रडत काढली असती. दाद्या. अरे कशाला गरजच नव्हती. तुम्ही हे काय बिल लावलंय का काय? एवढं असतं का बिल कुठं? थांब जरा, थांब जरा, थांब जरा. आणखी काय थांब? 7 लाख नाही. अरे. काय व्यवहार? शून्य व्यवहार. अरे व्यवहार नसतो. 7 लाख नाही म्हणजे 7 लाख झालेत. अरे 7 लाख नाही. अरे झालेत. ते 7 लाख. अरे ते म्हणतायत मी वाचलंय झालेत. तू म्हणतो तर झालं 7 लाख. हे जर झालं कशाचं? हे वॉलचं 7 लाख झालं समजा. हो. हा? बाकीचं काय 2 लाख ऑपरेशन. काय काय डॉक्टरचा हात काय सोन्याचा आहे का? कसलं ऑपरेशन काय भाषा आहे बोलायची? बरोबर आहे. बाकीचं 4.25 लाखाचं काय केलं तुम्ही? आता सांगायचं हिशोब बाकीचं काय केलं? उगा आमच्या अंगाला पैसे लावायचे नाही तर. अरे अंगाला पैसे लावायला साबण आहे. साबण आहे. अंगला टाकतात. या मॅडम तुम्हीच चिडी मला पण आवाज वाढवता येतो. काय वाटेल असं बोलताय त्याला बसलं. हिशोब सांगा ना आम्हाला. कसला काय एवढे पैसे कसले झालेत? 4.25 लाख रुपये. बघा हॉस्पिटलने सगळ्या फॅसिलिटीज पुरवलेल्या आहेत जसं की? तात्यांना. जसं की आता मी तुम्हाला सगळं सांगते. हे बघा फक्त ऑपरेशनचा खर्च नसतो, पुढे बऱ्याच थेरपी असतात, बऱ्याच ट्रीटमेंट्स असतात. आमच्याकडनं आम्ही नॅचरली ॲलोपॅथी देतो, हा. पण तरी सुद्धा आमचं कर्तव्य आहे पेशंटला विचारणं. हा. आम्ही विचारलं तुम्हाला ॲलोपॅथी आम्ही देतोच आहोत, पण होमिओपॅथी पाहिजे का? हा. तो म्हणाले हो मला साबुदाण्याच्या गोळ्या खायला आवडतात. 4.25 लाख रुपये याचे झालेत. नाहीतर काय? याचे झालेत. हे बघा ह्याच्यासोबत आणखीन बऱ्याच ट्रीटमेंट्स विचारल्या. त्यांना म्हणलं आयुर्वेदिक ट्रीटमेंट पण आहे, हवी आहे का? ते म्हणाले मला चाटण आवडतं. हो हो ते म्हणा चाटण मध्ये थोडस मध टाकलं की चाटायला मला जाम आवडतं आता. म्हणून काय 4 लाखाचं चाटण? तुम्ही या गोष्टीचे 4 लाख लावलेत. आणखीन बऱ्याच गोष्टी आहेत. काय बरं आहे? म्हणजे अजून त्यांना पुढे विचारलं युनानी ड्रग्स पण हवे आहेत का? तर म्हणाले हो मला 4 घोड्यांची हॉर्स पॉवर पाहिजे. बघितली का? म्हाताऱ्याला ह्या वयात मस्ती बघितली का? नाही तर काय? हा जीव म्हाताऱ्याचा गाडवा एवढा आहे आणि ह्याला 4 घोड्याची पावर पाहिजे होय. अहो, वडिलांना कसा खाली गप? त्यांना विचारलं योगा थेरपी हवी आहे का? हो म्हणाले. सायकोलॉजिकल थेरपी हवी आहे का? हो म्हणाले. मसाज थेरपी हवी आहे का? तर मसाज म्हणून पाहिजे. बघितलं असे जोरात हा असं म्हणाले. त्यांचे टाके निघाले होते, त्याचा एक्स्ट्राचा खर्च लागलाय. परत त्यांना विचारलं मसूस कोण हवाय? तर रशियन मसूस पाहिजे म्हणाले. मला रशियन आवडतात. म्हणजे लहानपणापासून द ग्रेट रॉयल रशियन सर्कस मी बघितले ना, तेव्हापासून मला रशियन जाम आवडतात. हे बोलले मसाज पाहिजे का? मी बोललो फॉरेन. बघितलं म्हणालात ना. ते म्हणाले आम्ही तातडीने सगळ्या सुविधा पुरवलेल्या आहेत. आता त्या सगळ्याची बिलं आल्यानंतर तुम्ही नाही म्हणताय? आत्या हॉस्पिटलला आला होतात का गोव्याला आला होतात मजा करायला? अरे पण तुला कळत नाही का दादा? अरे मला कळतं. एक मिनिट. होतच कुठं? माझा प्रॉब्लेम नाही. लक्ष पाहिजे का सावत्या, नाही? सावत्या. जबाबदारीवर सोडलं का नाही? सावत्या. जबाबदारीवर आले होते. सगळ्या गोष्टींना ते हो बोललेत. माझ्यावरती येऊ नकोस. ते हो म्हणालेले आहेत. माझा हाच आक्षेप आहे. सगळ्या गोष्टींना तुम्ही हो म्हणता. ही जेव्हा म्हणते मला आईचा हार हवाय तेव्हाच फक्त नाही का म्हणता तुम्ही? हार पाहिजे. म्हातारे हार पाहिजे तुला? तसं नाही तात्या. तिची एकच आठवण आहे ना माझ्याकडे, ती तरी राहू दे ना वाचारे. तुम्ही नका ना चिडचिड करू. चिडू नका चिडू नका. बिल भरण्याचा विषय आहे ना. नको ना. काय गरज आहे याची? बिल भरण्याचं काय मला कळतच नाही. कशाला भरायचंय बिल हे? कशासाठी भरायचंय हे बिल? कशासाठी भरायचं? 12,74,000 मध्ये काय छोटी रक्कम वाटली का तुम्हाला? नाही हो. अरे वा रे वा. तुम्हाला कळायला नको? तुम्ही लक्ष द्यायला नको तात्यांकडे? लक्ष द्यायला पाहिजे होतं. आम्ही इथं होतो का? सावत्या हेच हाच प्रॉब्लेम आहे. तुम्ही इथे नसता. तुम्ही इकडे साताऱ्यात जाता आणि मजा करता. मजा करतोय. मजा करतो म्हणजे कुठे राहतोस तू? असतो शेती करतोय सगळी एकटा. सगळ्याची शेती एकटा बघतोय. तिचं कौतुक सांगू नकोस मला. तू काय पण त्याचं कौतुक शेतीचं बोलू करतोस? नको दादा. आणि तू पण काय सारखं सांभाळतो म्हणजे आमचा वेगळा संसार आहे. आता चालू झालाय, कळलं मग ना? आता चालू झालं मग मला मदत नको जबाबदारी काय? घ्यायला नको ही मोठा जबाबदारी भाऊ मीच म्हणून. घेतलीये. बस आता याच्या पुढे नाही घ्यायची मला एकट्याला जबाबदारी. राहू दे मग. बिल भरायचं असेल सगळ्यांनी मिळून भरायचं. सगळ्यांनी थोडे थोडे पैसे काढा आणि बिल भरा. अरे संबंधच नाही रे. कसा संबंध मी नाहीये? 1 रुपया देणार नाही. का नाही देणार? का नाही देणार म्हणजे? हळू बोला. नाहीच देणार. हळू अरे बोला. 12 लाख रुपये भरून येऊ माणूस घरी न्यायचं लायकीच आहे का? सावत्या कसं बोलतोय? काय बरोबर बोलतोय मी? बरोबर आहे. काय बस तू अजिबात मध्ये बोलू नको. बरोबर बोलतोय मी. अहो, हळू बोला. तो थांबा जरा तुम्ही. काय सर माग काय केलं माझ्यासाठी आजपर्यंत? हा सगळं काय केलंय ते ह्याच्यासाठी केलंय तुम्ही लहानपणापासून. माझ्यावर येऊ बोललास. नकोस. बरोबर बोलतोय मी. लहानपणापासून बघतोय. सायकल आणली कुणाला आणली तर थोरल्याला आणली.
त्याच्या आईला थोरला 2 वर्ष चालवणार मग ती सायकल माझ्याकडे तर त्याला एकच चाक राहिलंय. अरे सायकलचं सोडा चला बोंबलू द्या चड्डी. चड्डीला पण एक चाक होतं. अरे दाजी काय काय करताय दाजी? दाजी तुम्ही दाजी आहे म्हणून वाचलाय बरं का. उसातनं टायर घेऊन पळावला असता तुम्हाला. दाद्या शपथ सांगतोय. कोण सांभाळून बोल. आणि सांभाळून बोलतं काय मग? यार ह्याच्या देव जागायचो मी. ही पण मोठ्या ह्यानं सांग. अरे इलास्टिक मस्त आहे. अरे इलास्टिक मस्त आहे. चडीला भोका आहे ती खाली सगळी. ही जागा आहे का इकडे बोलायची? जागा आहे तर काय मग काय काय मला बोलायला लावलं का आता कोणी सांगतो? बोलायला लावलं, एवढं सगळं पाहिजे जाणार नाही तिकडे बघा तुमचं काय अरे बाबा, नाही नाही बरोबरच बोलते ते. काय चुकीचं बोलतेत सांगा तात्या. काय केलं तुम्ही यांच्यासाठी? तुम्हाला रिटायरमेंटचे पैसे मिळाले आणि सांगितलं बिझनेस साठी थोडस पैसे द्या म्हणून तुम्ही काय बोललात? नाही मला फिरायला थायलंडला जायचंय. काय केलं सांगा या माझ्या नवऱ्यासाठी? तर मग असं काय केलं आमच्यासाठी तरी काय केलं वहिनी? एवढं ओरडून ओरडून सांगते ते. काय केलं तात्या तुम्ही माझ्यासाठी? हा? हळू बोला सगळेजण. मा नवऱ्याला 3 लाख रुपये मागितले होते तुमच्याकडे. घर घ्यायचं होतं विक्रोळीमध्ये. दिलात काय तुम्ही? हा? अरे आता तुमच्यासाठी करू मला काय बोललात? तू आता परक्याचं धन झाली आहेस. आता माझ्या धनाशी काय संबंध नाही उरला. तुमचा माझा काय संबंध उरला नाही आधीच सांगून ठेवते. या नियमानुसार या बिलाशी पण आमचा काही संबंध नाही. चला ए, 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 थांबा. असं कसं काय? एक मी एकटे मिनिट. भरायचा का? अरे वा. एक मिनिट पाहिलं? आता मला बोलायचंय. याचा चंद्रा नाही मला बोलू द्या. गप्पा मला बसा. चेतो. तुम्हाला काय एक मिनिट तुम्हाला काय वाटतंय तात्याने सगळे पैसे आमच्यावर उधळले? वहिनी नीट बोला जरा. मी नाही बोलणार. मला बोलायचं ते बोलणार. बोलू द्या मला. मी तात्यांचा किती खर्च आहे महिन्याचा माहितीये का तुम्हाला? पंप असतो गोळ्या असतात ते आम्ही नाही करत तात्यांचा. चंद्रा का बस. नाही का म्हणून मी गप्पा बसायचं? नेहमी तोंड दाबून बुक्क्यांचं मन मीच का खायचं? मी नाही करणार. ए, आवाज कमी कर. मान का बस. हे असं ऐकून घ्यायचं सगळ्यांचं करा. आणि हे पंप मारतात ना इथे छातीत गेला पाहिजे ना. नाही झुरळांवर मार पालींवर मार. हे कशाला करतात ते? हा पंप छातीतला आणि पालींवर मारण्याचा किती किमतीत फरक आहे माहितीये का? ते नाही दिसत यांना ना. वहिनी ते काढायची गोळ्या गरज कसे नाही. घेतात? गोळ्या कसे घेतात? स्टाईली मारायच्या. नाही तर काय? वय बी नाही स्टाईल अशाकडून अशी गोळी घेतात ती. सगळ्या गोळ्या खाली पडतात. 25 गोळ्यांची डबी असते. 15 गोळ्या खाली पडतात. 10 जेमते पोटात जातात. मग बिघडणार ना हार्ट. वर म्हणतात नेम नाही लागला. कसा लागेल नेम माणसाचा? जाऊबाई झालं तुमचं रडगाणं गाऊन. आम्ही काय बोलत नाही म्हणून झालं. आम्ही बोलायला लागलो ना अख्खा दिवस जाईल. आम्ही तिकडे साताऱ्यात किती कामं करतो किती जाऊ कष्ट द्या. करतो आमचं ऐकून आम्हाला सांगा. माहिती. जाऊ सोड जाऊ. आणि एवढं असेल तर मग या जावयांना सांगा ना. त्यांनी एवढी मोठी नोकरी आहे वर खर्च आहे वर कमाई आहे त्यांना करायला सांगा. हे कशाला करतील वहिनी? मग कुठून आणायचे आम्ही पैसे सांगा ना. बोलूच नका आता. हळू ए, 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 सोनू, खाली बस. खाली बस. खाली बस. हे बघ आतापर्यंत पोरगी आहे म्हणून ऐकून घेतलं. काय केलं माझ्यासाठी तात्यांनी? काय केलं तुम्ही माझ्यासाठी? दोघांच्या लग्नात पैसे उधळले. माझ्या लग्नात काय नवऱ्याला काय दिलं माझ्या? ते दादाच्या लग्नात काय ते लेंग्याचा कपडा भेटलेला तो दिला वय माझ्या नवऱ्याला. बरोबर आहे. लेंग्याच्या कापडाचा शर्ट शिवलो तुम्ही. नाडी इथे आली. हा लोक मला विचारतात बो इकडं का लावलाय? काय उत्तर द्या? काय उत्तर द्या? काय चाललंय? अरे वाचा आता बोलताय जरा थांबा इकडे. अरे भांडू नका शांत जरा. बिल भरल्याशिवाय पेशंटला घेऊन जाता येणार नाही. तेव्हा तुमच्याकडे नको आम्हाला. ए सध्या अरे काय बोलताय? नाही तसं पण काय उपयोग आहे त्यांचा? तरी मी सांगत होते तात्यांना ना चिंता बाबांकडे घेऊन जाऊया. पण नाही बाबांनी एका बुक्कीत हाट बरं केलं असं यांचं. तुझ्या बाबाला एका बुक्कीत बरा केला पाहिजे. ते बिल कोण भरणार ते सांगा. मला वाटतं सगळ्यांनी भरूया. मॅडम मी काय म्हणतो काय? ह्यांना तुम्ही वॉर्ड बॉय म्हणून इथे ठेवू शकता काय? नाही कसं आहे वाटेल ते बोलतोय हा माणूस. हो कसं आहे पैसे पण फिटतील आणि इथेच राहतील ना. म्हणजे काय जरा टेन्शन शांत बस ना. ऐका ना मग तसं असेल तर माझ्या मामांकडे एक आयडिया आहे. काय? ते सांगत होते मोठ्या मोठ्या फार्मा कंपन्या असतात ना तिथे औषध काम करतं का नाही करत बाबा याच्यासाठी माणसं लागतात टेस्टिंगला आणि त्याचे पैसे पण देतात. तात्या जाल काय तिकडे? उंदीर आहे मी वाचा रे. माझ्यावर एक्सपेरिमेंटल करणार आहे. असं नाही मग काय म्हणतात? नाही, थांबा, पैसे थांबा. मिळते. मी काय म्हणतो मॅडम एका किडनीवर माणूस जगतो ना. हो जगतो का? यांच्याकडे 2 आहे. रमेश तुझ्याकडे पण आहे 2 वासाड्या. तू विक ना. तात्या हे बघा नका उगत ताक करू. बसा तुम्ही. बसा तुम्ही. काय होऊन जाईल इथलं इथं साठल उठं काय प्रॉब्लेम नाही. 2 वर्ष एका किडनीवर राहावा काय प्रॉब्लेम आहे? कोण बोलला 2 वर्ष मी जगणार आहे? कोण बोलला? तात्या मी 2 वर्ष जगणार. कोण बोललो वासाऱ्यांनो? असं वाटलं. तात्या मला वाटलंच होतं वासाऱ्यानं तुमचं काय जे चाललंय ना. मी म्हटलं बघूया. तुमचं प्रेम असं उफाळून जे चाललं होतं ना ते माझ्या लक्षात आलं. नर्स मॅडम
खरं बिल सांगा त्यांना. रविल म्हणजे खरं बिल 4,35,000 झालंय. म्हणजे तात्यांचा मेडिक्लेम आहे 5 लाखाचा, त्याच्यात ते नील झालंय आणि वर त्यांच्या औषधांचा खर्च पण क्लिअर झालाय. मग हे 12 लाख आम्हाला काय सांगितलं कशाला बोलले हो तुम्ही? ऍक्च्युली त्या दिवशी मी तात्यांना म्हणाले किती छान फॅमिली आहे तुमची, सगळे किती मस्त प्रेम करतात तुमच्यावर. तर म्हणाले गंमत करू, तुम्ही बिल 12 लाख सांगा, मग कळेल माझी पोरबाळ काय लायकीची आहेत. सॉरी, पण कळलं मला. असो, डिस्चार्ज पेपर्स क्लिअर झालेले आहेत. तुम्ही घरी जाऊ शकता तात्या. अरे थँक्यू. हा आणि म्हणजे या काय? हा परत भेटायला मला. ऑब्विसली इकडेच येणार, कुठे जाणार मी? विसरू नका. आता घरीच जाणार, अजून कुठे जाणार? घाबरा. नाही नाही, ती चिंता तुमच्या जवळ ठेवू नकोस, कुठं पण लाट पडेल, उडून मारू. तसं नाही, घाटकोपरला आपल्या घरी चला जरा निवांत. घाटकोपरला घरी हा जरा ते घर माझ्या नावावर आहे, हा. लगेच खाली करायचं. अहो, तात्या लांबरा जाऊ ते जरा चला सातारा चला जाऊ सात. लांबरा तू तर मग एका बुक्कीतच जमिनीत गाडीन तुला. चला. आणि तू तर तू निघितून माझ्या घरातून निघितून हा माझ्या घरातून निघ. मी जावंय, मी ऑलरेडी दुसऱ्या घरात राहतो. इथून निघ वासाऱ्यातून. तात्या चला आमच्याकडे चला तू. आणि फार फोरीन तुला तर ना पोरगी पोराची लाज वाटते मला. आता हे सगळं विकणार आहे, त्याचे पैसे आले का वर्ल्ड टूरला जाणार आहे थायलंडला. असं आम्ही असंच बोललो.